नमस्कार, मी क्षितिजा, इंटिरियर डिझायनर आणि वास्तू कन्सल्टंट तुमचं वास्तू इंटिरियर्स या चॅनेलवरती मनापासून स्वागत करते आहे. तर आता आहे कार्तिकी एकादशी. तुळशी विवाहाचा प्रारंभ सुरू झालेला आहे 12 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबरपर्यंत. तर तुळशी विवाह हे मोस्टली 13 तारखेला साजरी करण्यात येणार आहे. तर ही तुळशी विवाह आपल्यासाठी अगदी सुख समृद्धी आणि आनंद घेऊन येणार आहे. तर ज्यांच्या कोणी आणून तुळशी विवाह नक्की करावा, कारण की तुळशी ज्यांच्या घरी विवाह होत नसेल तर तुळशी विवाह केल्यानंतर सुख समृद्धी तुमच्या घरामध्ये येईल. आणि नक्कीच ज्यांची अडकलेली कामं असतील किंवा ज्यांची लग्न जुळत नसतील तर त्यांचे लग्न जुळण्यास नक्की मदत होईल. तर तुळशी विवाह अगदी उत्साहाने काही ठिकाणी साजरा केला जातो. तर तुळस ही माता लक्ष्मीचं प्रतीक आपण मानलं जातं. तुळस ही भगवान विष्णूला अगदी प्रिय आहे. तर त्यामुळे दुसरी कोणतीही झाडं तुमच्या घरामध्ये नसली तरी चालेल, पण तुळस हे एक असं झाड आहे, एक रोप आहे की तुमच्या वास्तूमध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण की तुळस हे शुभ, वास्तुदृष्ट्या शुभ मानले गेलेलं आहे आणि आयुर्वेदामध्ये ह्याला अगदी महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. भगवान विष्णूला तुळस अगदी प्रिय असल्यामुळे तुळस जिथे असते तिथे माता लक्ष्मीचं स्थान, वास नक्की असतो. वास्तूमध्ये जर तुमच्या घरात तुळस असणं हे महत्त्वाचं आहे. जेव्हा एखादी निगेटिव्ह एनर्जी वाढत असेल तर किंवा अशुभ घटना तुमच्यावरती काही संकट कोसळणार असेल तेव्हा तुळस ही आपल्यावर घेते असं म्हणतात. तर तुळस ही तेव्हा त्या टायमाला जेव्हा तुमच्या घरामध्ये एखादी निगेटिव्ह एनर्जी वाढत असेल किंवा एखादं संकट कोसळणार असेल तेव्हा त्या टायमाला तुमची तुळस ही कोमेजते, सुकते. तेव्हा समजून जायचं की तुळस ही आपल्यावर घेत असते. जे काही संकट येणार असते, जी काही निगेटिव्ह एनर्जी असते ती तुळस आपल्यावर घेत असते. त्यामुळे तुमच्या वास्तूमध्ये तुळस लावणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर ह्या एकादशीला तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये नक्की तुळस लावा आणि तुळशीचं लग्न देखील करा. नक्की तुमचे घरातले प्रॉब्लेम, तुमच्या वास्तुदोष कमी व्हायला मदत होईल, घरातले प्रॉब्लेम सुटायला मदत होईल. तर तुम्हाला सर्वांना तुळशी विवाहाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा भेटूया पुढच्या एक नवीन वास्तू टिप्ससह. तोपर्यंत धन्यवाद.